कधी तुम्ही सगळा लसण तेलामध्ये तळला का? तर आज तळा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण सगळा लसण तेलामध्ये तळून छान अशी रेसिपी पाहत आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात. एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. इथे बघा छान तेल गरम झालेलं आहे. आता आपण सगळा जो लसण आहे तो लसण आपल्याला या तेलामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान असा तळून घ्यायचा आहे. तर मी जो आधी लसण तळलेला होता त्या लसणाचे साल काढून त्याच्यामधल्या ज्या लसण पाकळ्या आहे त्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याच लसण पाकळ्या आपल्याला छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. कधी कधी काय होतं की बिलकुलच आपल्याला भाजीपोळी जेवावीशी वाटत नाही किंवा त्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येते किंवा आपल्याला बरं नसल्यामुळे बिलकुलच जिभेला चव राहत नाही आणि तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. तेव्हा आपण छान अशी ही लसणाची चटणी बनवून आपल्या जेवणाची चव वाढवू शकतो. तर इथे बघू शकता छान अशा लसण पाकळ्या तळून झालेल्या आहे. आता ह्या लसण पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आपण ही लसणाची चटणी एकदा बनवून महिनाभर सुद्धा छान अशी खाऊ शकतो. लसण रोज जेवणामध्ये खाणे आपल्यासाठी खूप अशी फायदेशीर ठरते, पण आपण लसण खात नाही. पण तेव्हा जर आपण अशा प्रकारची चटणी बनवून ठेवली तर लसण हा रोज आपल्या खाण्यात नक्कीच जाऊ शकतो. तर इथे बघू शकता छान अशा लसण पाकळ्या मी तळून घेतलेल्या आहे आणि एका याच्यात काढून सुद्धा घेतलेल्या आहे. आपण ज्या लसण पाकळ्या तळून घेतल्या त्या आपण एकदम कर तळले नाही तर थोड्याच आपण तळून घेतलेल्या आहे. आता आपण याच तेलामध्ये थोडं जिरं घालून घेऊया. जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे 2 ते 3 चम्मच कांदा, लसूण, हिरवी मिरची, तसेच कोथिंबीर व कढीपत्त्याची पेस्ट. ही पेस्ट मी एकत्र करून बनवून ठेवलेली आहे आणि तीच पेस्ट मी याच्यामध्ये घालणार आहे. तर इथे मी 2 चम्मच ही पेस्ट वापरत आहे. आता ही पेस्ट घातल्यानंतर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. खूप चवीला चविष्ट अशी ही लसणाची चटणी बनते आणि आपली रोजच्या जेवणाची चव नक्कीच वाढवते. तर आता आपल्याला पूर्णतः तेलामध्ये ही पेस्ट होऊ द्यायची आहे. जोपर्यंत तेल छान असं सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान अशी होऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटात ही जी पेस्ट आहे ती छान अशी शिजून आलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते अर्धा चम्मच मीठ छान असं घातलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट, हळद, मीठ घातलं की आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपली ही जी फोडणी आहे ती छान अशी होऊ द्यायची आहे. जोपर्यंत फोडणी छान होत नाही तोपर्यंतच कोणत्याच भाजीला चव येत नाही. म्हणून कधीही जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा ही फोडणी छान अशी होऊ द्यायची. आणि इथे बघू शकता आपली फोडणी छान अशी होत आलेली आहे. आता फोडणी छान झाली की याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ती टोमॅटोची पेस्ट. तर इथे आपण टोमॅटोची पेस्ट न घालता टोमॅटोसुद्धा चिरून घालू शकतो, पण मी 1 ते 2 चम्मच टोमॅटोची पेस्ट याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि ही फोडणी छान अशी होऊ देणार आहे. तर इथे बघू शकता टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर सुद्धा आपली फोडणी छान अशी झालेली आहे आणि आपण याला एकदा परतून घेऊ आणि जो तळलेला आपला लसण होता तो लसण याच्यामध्ये घालून घेऊया. तर लसण घातल्यानंतर आता आपल्याला आणखी याला परतून घ्यायचं आहे. लसण फोडणीत घातल्यानंतर आता आपल्याला हा लसण कमी जास्त 5 ते 10 मिनटं अशा प्रकारे फोडणीत छान असा शिजू द्यायचा आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. तसेच जर तुम्हाला माझा व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. एक लाईक व एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कारण की तुमची एक लाईक व एक कमेंट मला आणखीन छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असते. तर इथे बघू शकता आपला लसण छान फोडणीमध्ये शिजलेला आहे. आता आपल्याला या स्टेजवर घालायचं आहे 1 चम्मच साखर घातल्यानंतर आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रससुद्धा आपल्याला इथे घालायचा आहे, कारण की आपली जी ही चटणी आहे ती चटणी खूप अशी चविष्ट तेव्हाच बनते जेव्हा त्याला आंबटपणा येते आणि लसणाचा रस घातल्यानंतरच त्याला आंबट गोड अशी त्याला चव येते. तर इथे बघू शकता अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये घातलेला आहे. आता आपल्याला लसणाची चटणी किती आहे त्या हिशोबाने आपण इथे लिंबाचा रस कमी जास्त करू शकतो. लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण की जर लिंबाचा रस आपण चालू गॅसमध्ये घातला तर त्याची जी आंबटपणा आहे तो नाहीसा होतो. म्हणून केव्हाही आपण कशातही लिंबाचा रस घालत असाल तर तेव्हा आपण गॅस पूर्णतः बंद करायचा आहे. चव वाढवणारी अशी लसणाची चटणी तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये ही लसणाची चटणी काढून घेऊया. तर बघू शकता इथे मी एक काचेची वाटी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये ही लसणाची चटणी काढून घेणार आहे. महिनाभरासाठी जर करायची असेल तर आपण इथे जास्त क्वांटिटीमध्ये नक्कीच करू शकतो. तर इथे मी थोडीच अशी लसणाची चटणी केलेली आहे आणि इथे बघू शकता छान अशी आपली लसणाची चटणी तयार आहे. कोण्या गावाला आपण फिरायला गेलो किंवा जर आपल्याला कुठे जायचं आहे तेव्हा आपण जर डबे घेऊन जात असो तेव्हासुद्धा आपण छान अशी चविष्ट लसणाची चटणी नक्कीच बनवू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला, लाईक करायला विसरू नका आणि
एक कमेंट नक्की करा. धन्यवाद.